मुंबई महानगरपालिका एसटीत मोठी महानगरपालिका अध्यक्ष महोदय, त्यांना आर्थिकची काय गरज आहे अध्यक्ष महोदय? पूर्ण त्यांना करायची मानसिकता नाही अध्यक्ष महोदय. ताई जे उत्तर देत आहेत त्याच्याशी मी समाधानी नाही. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जे त्यांना उत्तर लिहून देतात ते मंत्री महोदय बोलतायत. की खार सबवे संदर्भात सुद्धा अशीच एक बैठक अधिवेशन संपल्यानंतर घ्यावी असे निर्देश आपण कृपया त्यांना द्यावे, एवढीच विनंती होती. मंत्री प्रश्न विचारू लागले तर त्याची माहिती या ठिकाणी आता नाही. ज्या स्पेसिफिक नाही, हे बघा, मुंबई आणि मुंबई उपनगरचा व्याप खूप मोठा आहे. सन्मान्य मुर्जी पटेल साहेब. अध्यक्ष महोदय, अंधेरी पूर्व पश्चिम जोडणारा हा अंधेरी पूर्वचा एकमेक सबवे आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा सबवे उद्या घेऊ आपण, राहिलेले लक्षवेधी उद्या घेऊ. 50 वर्षापासून पाण्याखाली असतो. उद्या घेऊ. अनेकांना संधी दिली. सगळ्या 100 लोकांना संधी देऊ शकत नाही. मुर्जी पटेल साहेब, लक्षवेधी. अध्यक्ष महोदय, हा सबवे गेला 50 वर्षापासून पाण्याखाली असतो अध्यक्ष महोदय. मुंबई शहरामध्ये अध्यक्ष महोदय 5 महिने पाऊस पडतो अध्यक्ष महोदय. हा तिसऱ्यांदा सभागृहात मी लक्षवेधी लावली अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय उत्तर देत आहेत, त्याच्यानंतर काही कार्यवाही होत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा सबवेमुळे पाणी साचल्यामुळे माझी विधानसभेत जवळजवळ 30% भाग हा पाण्याखाली असतो अध्यक्ष महोदय. नागरदास रोड असेल, गोंदिवली असेल, मोगरापाडा असेल, आंबावाडी असेल, हा पूर्ण भाग पूर्ण पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतो आणि सबवे भरल्यामुळे वाहतुकी कोंडी होत असतात अध्यक्ष महोदय. माझी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे, येणाऱ्या पावसाळ्याआधी हा सबवेच्या कायमस्वरूपी तोडगा निघणार आहेत का? मंत्री महोदयांनी मला उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी मुर्जी पटेलांनी हा मुद्दा खरंच 3 वेळा आणलेला आहे इथे आणि अतिशय गंभीर आहे. हा जो नाला आहे हा सबवेमधनं वाहतो अध्यक्ष महोदय आणि नेहमी तिथे पाणी साचतं. त्यावेळेस महानगरपालिका पंप लावते, ते पाणी काढते, तोपर्यंत वाहतूक बंद करतात वगैरे असे तात्पुरते उपाय केले जातात अध्यक्ष महोदय. नाला रुंदीकरणासाठी जी सल्लागार कंपनी होती त्यांनी नाला रुंदीकरणासाठी पण अध्यक्ष महोदय सुचवलं होतं, पण नाला रुंदीकरण तिथे होऊ शकत नाही कारण घरं असल्यामुळे आणि ती घरं आता आपल्याला जमीनदोस्त करता येत नाही. तर तो एक विषय अध्यक्ष महोदय, म्हणून महानगरपालिका आणि IIT कडनं आपण एक सल्लागार समिती नेमली होती आणि त्यांनी आपल्याला असा दिलंय की 981 मीटर लांबीचा एक बंदिस्त नाला आपण तिथे टाकू शकतो असा त्याचा पूर्ण त्यांनी अहवाल आपल्याला महानगरपालिकेला दिलेला आहे सल्लागारांनी आणि तो अहवालानुसार त्याची आर्थिक बाजू तपासून म्हणजे आर्थिक व्यवहारता किती आहे हे तपासून अध्यक्ष महोदय त्याच्यावर महानगरपालिका स्तरावर निर्णय घेण्यात येईल. दिलीप लांडे साहेब. हा महोदय, आर्थिक बाबू तपासतात. मुंबई महानगरपालिका एसटीत मोठी महानगरपालिका अध्यक्ष महोदय, त्यांना आर्थिकची काय गरज आहे अध्यक्ष महोदय? पूर्ण त्यांना करायची मानसिकता नाही अध्यक्ष महोदय. ताई जे उत्तर देत आहेत त्याच्याशी मी समाधानी नाही. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी जे त्यांना उत्तर लिहून देतात ते मंत्री महोदय बोलतायत. आर्थिकची गरज नाही. येणाऱ्या पावसाआधी कालावधी निश्चित करा अध्यक्ष महोदय. तुम्ही आदेश द्या, येणाऱ्या पावसाआधी हा सबवेचं सोल्युशन होणार आहेत का? मला तारीख सहित कालावधी ताई निश्चित करून आपण उत्तर द्यावं मला. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, याची जी कारवाई सुरू केलेली आहे महानगरपालिकेने सदस्यांना आणि अध्यक्ष महोदय आपल्यालाही 6 महिन्यामध्ये असं होणं शक्य नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे ह्याच्या सगळ्या तांत्रिक बाजू तपासून आर्थिक बाजू तपासून नाही, तीन वेळा त्यांनी लक्षवेधी याच्यामध्ये आलेले आहे. नाला रुंदीकरणाचं सल्लागारी होती त्यावेळेस आणि ते नाला रुंदीकरण झालं नाही अध्यक्ष महोदय. त्याच्यानंतर परत IIT तर्फे आणि मुंबई महानगरपालिकेने तांत्रिक सल्लागार नेमले. त्यांनी हा टनेलचा प्रस्ताव आता अध्यक्ष महोदय दिलाय. अध्यक्ष महाराज, सन्मान्य राज्यमंत्री महोदया त्या ठिकाणी व्यवस्थित उत्तर देत आहेत, पण सन्मान्य सदस्यांचा आग्रह आहे की त्या संदर्भातला जो सतत पावसामुळे कालबद्ध कार्यक्रम द्या.
पाणी भरलं जातं. नवीन तांत्रिक सल्लागार सन्मान्य सदस्य महोदय विभागानं नेमलेला आहे. त्याला थोडा कालावधी, नवीन तंत्रज्ञान काय वापरणार आहेत, नवीन त्याच्यामध्ये काय टेक्नॉलॉजी आणणार आहेत, थोडासा वेळ दिला पाहिजे, जास्त नाही. पण मी आपल्याला एवढंच सांगतो, अधिवेशन संपल्या महानगरपालिकेचे अधिकारी, आपण स्वतः त्या विभागाचे प्रतिनिधी, जे नवीन तांत्रिक सल्लागार नेमलेले आहेत ते या सगळ्यांची आपण उच्चस्तरीय बैठक अधिवेशन संपल्या पहिल्या आठवड्यामध्ये लावू आणि जो सगळ्यात बेस्ट पर्याय असेल जेणेकरून या पावसाळ्यामध्ये ही अडचण भासणार नाही, या बाबतीतल्या उपाययोजना सदर बैठकीमध्ये केल्या जातील. चला, नाही आता उत्तर दिलेलं आहे. आता लक्षवेधी क्रमांक 2 आम्ही हा IIT ने काय पर्याय सुचवलेला आहे. ऐका ना, रविवारी अधिवेशन संपत आहे. मान्य राज्यमंत्री महोदया पहिल्याच आठवड्यामध्ये त्या कन्सल्टंटला सुद्धा बोलवतील. आवश्यकता पडली तर दुसरे कोणी असतील हायर अथॉरिटीचे अधिकारी, जॉईंट म्युन्सिपल कमिशनर त्यांना बोलू. आणि कोणी आपल्याला ओपिनियन दिलेलं आहे, दिलीप लांडे साहेबांनी दिलेला आहे, त्यांना आपण पाचारण करू. मी आपल्याला एवढंच सांगतो सन्मान्य सदस्य, नाही त्यांना आमदार महोदय तुम्हालाही बोलवतील. हा प्रश्न येणाऱ्या पावसाळ्यामध्ये भासवणार नाही या उद्देशानं ज्या उपाययोजना करणं जलद गतीनं करणं गरजेचं आहे, त्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेतला जाईल. लक्षवेधी क्रमांक 2 अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक 2. हा अध्यक्ष महोदय नाही दोन नाही घेतली ना. खार सबवेचा सुद्धा आहे, अंधेरी सबवेचा आहे, जोगेश्वरीचा सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही अंधेरीबद्दल सकारात्मक आहात, त्या संदर्भात तुम्ही बैठक घेणार आहात, याचं अभिनंदन. त्यासोबतच मंत्री महोदयांना, अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत आमची विनंती आहे की खार सबवे संदर्भात सुद्धा अशीच एक बैठक अधिवेशन संपल्यानंतर घ्यावी, असे निर्देश आपण कृपया त्यांना द्यावे, एवढीच विनंती होती. मंत्री महोदय, त्या बाहेरचं सगळे जर या ठिकाणी प्रश्न विचारू लागले तर त्याची माहिती या ठिकाणी आता नाही. ज्या स्पेसिफिक नाही, हे बघा, मुंबई आणि मुंबई उपनगरचा व्याप खूप मोठा आहे. सन्मान्य मुर्जी पटेल साहेबांनी त्यांच्या स्पेसिफिक विभागापुरता प्रश्न उपस्थित केलेला आहे. सन्मान्य सदस्यांना इतर जर त्यांच्या विभागाचे प्रश्न मांडायचे असतील त्यांनी मान्य नगरविकास मंत्री महोदयांच्याकडे तसं स्वतंत्र पत्र द्यावं, पत्र तपासून त्याच्यावर कार्यवाही करू. लक्षवेधी क्रमांक 2 अमीन पटेल साहेब. अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय